नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक वा बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 12वा. सुभानरावचा काटा कसा काढायचा एवढा एकच विचार बँकवाल्याच्या मनात वळवळत होता. आतल्या आत होल्यानं अंडी घोळावी तसा घोळत होता. बायको साथ द्यायला तयार होती, पण तिच्या बत्थड मस्तकात रद्दड कल्पना जास्त असायच्या. त्यांचा फारसा उपयोग होण्यासारखा नसे म्हणून तो फक्त तिचा सल्ला घ्यायचा, बाकी निर्णय स्वतःचे असायचे. दुपारी तो करमणुकीसाठी कसली तरी कादंबरी वाचत पडला होता. ती चहा घेऊन आली. सारखं काय वाचत बसायचं असतं? आता सुट्टी म्हणली का वेळ जात नाही. बघ ना, कसलं जाकास पुस्तक आहे, तुला पण आवडल. घाला तिकडे चुलीत. मला नाही आवडत पुस्तकं वाचाय. घरातली नाटकं संपनात पुस्तकातली का वाचू? काय म्हणते ते मुरळी? तोंड आहे का तिला बोलायला? गाय मेल्यापासून लय वाढतच चालली त्यांची. कोण म्हणलं? ती धुरपा सांगत होती शिंपेची. अंगठी मोडाय गेला होता म्हणे तुमचा भाऊ. आता अंगठीच काय, बाईसुद्धा ऐकल. नशे तशी पाळी आलीच आहे. तुम्हाला सांगेन म्हणते, पण ध्यानातच नाही राहिलं. अहो, राधीचा तो पालीतला नवरा आलता की. कोण? नामा वाघ आहे? हां, त्योच. आणि मला नाही भाई सांगायचं. अहो, असू द्या, माझ्या सुधीचा डोंबाळा होतोय, ध्यानात राहत नाही. काय म्हणत काय होता? फार महार फुटलाय. राधीला म्हणत होता पालीला चल, नाही तर पैसे दे. मग दिलं का? दिलं की. भाकरी मात्र वाढली नाही. काय भयान माणूस आहे हो, भानामती करणाऱ्या मांत्रिकागत. मग तू नाही का वाढायची त्याला भाकरी? मी वाढली. काय बी म्हणा, राधीला त्याच्यापासून धोका आहे बरं का. नक्की? त्याच्या बोलण्यावरनं तसं वाटत होतं. मग मला त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. एकदा सुभाण्याचा काटा काढला ना, मग मी निवांत झालो बघ. हो, पार भिकाऱ्यावानी वाळला येतो, त्याला जमन का? शेवटी जातीचा मांग आहे त्यो. काय बी उलाढ आल्या करल त्याचा तो सुभानरावला कात्रलच बघ. माझ्या काही नक्की ध्यानात येत नाही. तुम्हाला सुचल तसं बघा. पर ह्यो नाही त्या घरात न ग. आता 6वा महिना सुरू होईन तिला. 5 वर्ष झालं मी आदबतीया, हिनं एका वर्षाच्या ढ्यार फुगिवलं. माझं नशीबच वाईट. माझंच पोटपाणी कसं पिकना. बँकवाला काही बोलला नाही. तो पुस्तक खाली ठेवून विचार करायला लागला. नामाचा कसा उपयोग करून घ्यायचा, त्याला हुलीवर घालण्यासाठी किती पैसे खर्च करायचे. तो मनाशी ताळेबंद बांधत होता. रोज बेरजा वजावाक्या करायला सोकलेलं मन मनातल्या मनात व्यावहारिक तडजोडी करत होतं. प्रश्न सुटत नसला तरी मार्ग सापडलेला होता. गावात सुभानरावर हात टाकण्याची कोणाची हिंमत नव्हती. गायी मारून सुद्धा तो गप्प होता, याचा अर्थ तो नवीन योजना आखत असणार. त्याच्या परिघात आलेल्या माणसाला तो गुंतवल्याशिवाय सोडणार नाही. बँकवाला सगळं ओळखून होता. स्थानिक राजकारणाचा फायदा घेऊन त्याला उडवता आलं तर बघावं असंही त्याला वाटत होतं. आतल्या आत 1000 हात फुटले होते. पंजे पसरून सुभानरावला आवळायला बघत होते. नामा वाघ्याची तो वाट बघत होता. बायको त्याच्यावर लक्ष ठेवून होतीच. नामा दिसायचा अवकाश ती त्याला खायचा आमिष दाखवून धरून ठेवणार होती. नवऱ्याला फोन करून बोलवणार होती. पदरच्या 4 पैशांना चाट देऊन तो त्याचा उपयोग करून घेणार होता. त्याला वापरता आला तर वापरणार होता. भिकाऱ्यासारखा हिंडणारा नामा पैशाच्या लालसेनं का होईना राधीकडे येणं शक्य होतं. सुभानरावही गप्प बसणार नाही म्हणा. राधानं तक्रार करायचा अवकाश तो त्याला म्हणजे नामाला भुईसपाट करून टाकेल. मारून पुलाखाली कधी फेकून देईल कळणार सुद्धा नाही. शेवटी तो सुद्धा बायकोची काळजी करणारच ना. काय सांगावं, आपण आपलं सांभाळून राहावं. पेचात गावलो, तुरुंगात गेलो तर बायकोला जागताही येणार नाही. काही खरं नाही आपलं. सुभानरावचं वेगळंच आहे. त्याच्या मागे सुद्धा ती राधी ताठ मानेनं जगेल. ती ॲक्टिव्ह आहे. आपली कारभारणी म्हणजे ओल्या लाकडाचा मोदळा नुसता. हे असे उलट सुलट विचार बँकवाल्याच्या मनात सरपटत होते. त्याचा तोच नवीन प्रश्न उभा करत होता आणि समाधान होईल असं उत्तरही देत होता. समाधान झालं नाही तरी करून घेत होता. मध्येच तो उठला, तिणपाल घेतलं, संडासला गेला लुंगी लावून. मध्ये वाटेत पिराजी भेटला. प्यायलेला होता. साहेब जरा बोलायचं होतं. थांब, इथं आडाजवळ आलो 5 मिनिटात. लुंगीचा फडक फडक आवाज करत तो निघाला. वाटेत
एक वेडा पाठमोरा बसलेला होता. बहुतेक खडे गोळा करत होता, मडक्यात भरत होता. बँकवाला वळण मारून झुडपाकडे वळला. पिराजी झाडावर भुतासारखा बसला होता. नेहमीसारखा तो फक्त अर्ध्या पट्ट्याच्या चड्डीवर होता, अंगात दंडकी. त्याच्या देहाला पैरण कसली असते ते माहीतच नव्हतं. सवयच पहिल्यापासून. उघडा करून रात्रभर पाण्यात बसवला तरी सकाळी उठून बेडकासारखा टणटणत पळेल असा एकूण थाट. माणसं गमतीनं म्हणायची, पिऱ्याच्या अंगात रागात नाहीचे, शिस गरम करून वतले आतमध्ये. वारा असो नाही तर पाऊस असो त्याच्या कातड्यावर काही परिणाम नाही. हिवराच्या लाकडावाने गडी टणक आहे. 4 लग्न करूनही गडी शेवटी रिकामा. बायका पाळाल्या. छपराच्या मधल्या मेडक्यासारखा हा जाग्यावर राहिला. राबतो, कष्ट करतो, बँकवाल्याची जमीन पिकवतो, राजासारखा खातो. बहुतेक वेळा रानातच झोपतो. राबतो तिथे, झोपतोय तिथेच. भिकारी उठला, गाडग्यातले खडे वाजवत पिराजीच्या जवळ आला. पिराजी पुढे हात पसरत म्हणला, काहीतरी द्या की पोटाला. शाबास. बारा नियम कमीच गावलं होय तुला. कावळेला गिधाडानं मटण मागावं तशातला भाग झाला की हो. थांब जरा, आता साहेब येते ना, सांगतो अर्धी कच्ची भाकरी द्यायला. देव भेटला तुमच्या रूपाने. भाडव्या शिवाय देऊ न ग. मी काय देव बी मानत नाही. कुठनं जेजुरीस ना आला का? कपाळाला भांडारा लावलेली दिसतोय. नाही, पालीस ना आलोय. वाघे आईला तुझे ठकीत होय रे. हा, येडं आहेस येडं. अहो नाही हो, या गाडग्यात कशाला खडे भरून आणले? बसायचं काहीतरी करत. लय छान आहे, जा पळ. अहो भाकरी पाठवतो पोस्टानं. आता पळतो का घालू दगड? एवढा भांडारा घ्या की लावून. लाव बाबा लाव. खंडोबाचा आहे म्हणून लावून घेतोय, दुसरा कुठला असता तर लावा नसता. जा. घरं फिरायची सोडून वड कशाला हिंडतो रे? काखेतली झोळी सावरत नामा पळाला. लांब जाऊन कुपणाजवळ बसला. बाबळीच्या काट्यानं पायातला काटा काढला. साहेबाच्या मागोमाग त्याच्या घरापर्यंत जायचा विचार होता म्हणून तो सारखा आडाकडे बघत होता. बँकवाला तडक पिराजीजवळ आला. टिनपाट राहाला अलकून तो आडाच्या चौथऱ्यावर बसला. इकडे तिकडे बघितलं, सर्वत्र सामसूम होतं. ना माणूस ना काणूस. सारा ओढा जीवावर आल्यासारखा वाहत होता. दूर कुठेतरी एक पिठाची गिरणी भगभगत होती. बोल पिरा, काय म्हणणं आहे? आपल्याला माळ्यात वस्तीला राहणं जमणार नाही. को? ते सुभानरावनं नवीन चाळ चालू केल्यात. आता आणखीन काय कुरोपत काढली त्यांनी? रातची रोज माळ्यात दगडं पाडतात, मध्यंतरातचं चाळ वाजतात. अरे लेका, तू तर भानामतीवाला, तुला कसलं भ्या? असं म्हणायचं असतं. 10चा आकडा असलेला साप बी माणसाला भेटतोय. अच्छा, म्हणजे काहीतरी उपाय करायला पाहिजे म्हण की. निश्चित दगडा मारल्या असते ना आता काय वाटलं नसतो. पण हा जावा येतोय तवा दम देतो. मांगवाड्यातला एक माणूस मला मदत करत नाही, सगळी माणसं त्यांनी फिरवून टाकली. तरी मी विचार करतोय, म्हणलं हा गप कसा? बसून बसून बरेच याप चालू केले म्हण की. अहो लय वाईट माणूस हो. भाडवा भानामतीच्या जाळ्यात बी फसाना, नाही तर एका रात्रीत त्याचं कुत्रं करून टाकलं असतं. करून टाक, लगी करून टाक. मी बी लय आंबलोय. तलाट्याला हाताशी धरून लय उचापात्या चालविल्या त्यांनी. वाटणे कावा करताय? अरे मी जिताय तवर त्याला जमीन देत नाही, किती बी घिरट्या घालू दे. आता आम्ही गरिबानं काय बोलायचं त्याच्यात? काय रे, तो कोण बसलाय तिथं कुपनाजवळ दाढीवाला? ते होय, बेकारी आहे बेकारी. मला वाटलं सुभानरावचा माणूस हे काय. काय सांगता येत नाही बघा. पालीस ना आलाय म्हणतो, देवाचा वाघ आहे. अरे लेका, कामाचा माणूस येतो आपल्या, पळ त्याला हाण बोलवून. हाक मारली का येतोय बघा पळत. यडपाट इकडे भाकरी देतो. आला की नामा पळत. बोटानं फडके गुंडाळत, 17 वेळा पाया पडत. 2 दिवस झालं उपाशी, काहीतरी पोट आल द्या. भडव्या, आम्ही का इथं वाड्यात भाकरी घेऊन आलो का? आजू नको आहे. पिरा, आमच्या घरी जा, एक भाकरीन चटणी घेऊन ये. तू पाहिजे तर जेवून जा, नाहीतर रानात बांधून ने. पिराजी वाळके पाय नाचवत गेला. बँकवाल्यानं आम्हाला विश्वासात घ्यायला सुरुवात केली. तू कुठलं? पालीचा वाघ आहे. मग भीक का मागतो? आता धंदा होईना, पोटाला आणायचं कुठनं? नाव काय? नामा. मांगे जातीने. लगीन बिगीन केलं नाही वय? केलं होतं तर. पर एका बागायतदारानं बायको पळवली माझी. मग तू काय जागरण घालत बसला होता काय? नशिबा मोर काय चालतंय साहेब. ते जाऊ द्या, भाकरी द्या.
गेलाय की आणायला भाकर, येईल आता. बागायतदार कुठल्या गावचा म्हणला? याच गावचा. सुभान साहेब लय वाईट माणूस. त्याची बायको राधी माझी रखेली आहे. मग पळवून नाही की भाडवे? हा असं म्हणाल आणि तुम्ही उद्या पकडून द्याल मला. नाही ना, हे बघ ना आम्हा, समज मी तुला तुझी राजा मिळवून दिली, काय करशील माझ्यासाठी? मी शेतात राबील, तुमचा पाय दाबीन, फुकट जागरण घालीन पाहिजे तर. असलं नाही विचारत. राधी मी देतो मिळवून तुला. तुम्ही? हा, मी राधीचा थोरला दीर. म्हणजे ते बँकेतले साहेब तुम्ही वय? हा त्योच मी. बोल ना, तुझं काम मी केलं, माझ्यासाठी काय करणार तू? मी. तो डोळे फासटून विचार करायला लागला. तेवढ्यात पिराजी आला. दे याला भाकरी दे, पिराजी तुझा जमलं तर येईन मी. नामानं गपागपा भाकरी संपवली, झोळी उघडली, रिकामं टिनपट काढलं, सरळ आडात उतरला, तिथंच पाणी प्यायला. छोट्या पायऱ्यांवरनं सराव असल्यासारखा वर आला. एकाएकी गडबड झाली. 7-8 पोरं पळत आली. अरे लेको, म्हारोगे आडात उतरला, हाना त्याच्या आईला याला. कोणी पाहिलं कोणास ठाऊक, पण पोराने नामाला निब्बार चेचला. सरपंच धावत आला. बाडव्याला हात लावू नका, नाही तर तुम्हाला रगत पिती भरण. थांबा, कोतवालाला सांगतो, याला गावाच्या बाहेर हाकलून देतो. पुन्हा पोरांनी लाथा घालून चोपला. तसा हातापायाची फडकी सोडत नामा म्हणाला, अहो नका मारू, मी मारोगी नाही आहे, मी लय चांगलं आहे, बघा पाहिजे तर. भाडव्या, सगळं गाव हितलं पाणी पितंय, तू हातपाय बुचकाळायला गेला होय. बँकवाल्यानं समजूत घातली तेव्हा माणसं पांगली. तो महारोगी नाही आहे, चांगला आहे हे बघून बँकवाल्याची आशाही दुणावली. साहेब तुम्ही होता म्हणून मी वाचलो बरं का. माझं काम करणार का? सांगाल ते करील. राधीचा नवरा मारून टाकू का जाग्यावर? शाबास, माझ्या मनातलं बोलला. एवढं काम केलं ना तरी राधी तुला मिळवून देतो मी. करणार म्हणजे करणार. चालीनं मला दगड फेकलाय. माझ्या दारातनं त्यांनी राधी पळवून नेली, ही मला दगड मारती. मी आता तिच्या नवऱ्याला तिच्या परस्पर यमसदनाला पाठवतो का नाही बघा. हा पण साहेब रुपये 100 घेणारा. अरे मी वर आणखीन 50 देईन, पण बातमी ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नाही. 10 रुपये इसार घेऊन तो गेला. 4 दिवस फिरकला नाही. एकदा आला तो थेट दारात उभा राहिला. राधीकडे बघत हसला. तिने शिवी हसडता चिडला पण गप्प झाला. ढबीनं वाढलेली भाकरी तिथेच उभा खाऊन कावळ्यासारखा खायला लागला. सुभानराव आला तसा तो चटकन हल्ला. त्याच्या परीनं तो सुभानरावला गाठायचा प्रयत्न करत होता, पण जमत नव्हतं. चांगलं दुहेरी धार असलेलं शस्त्र त्याला बँकवाल्याने मिळवून दिलं होतं. संधी मिळताच तो ते सुभानराववर वापरणार होता, पण संधी मिळत नव्हती. साऱ्या गावाला तो माहीत झाला होता. तसं नाही, तो गावचाच एक असल्यासारखा गावात भीक मागायला येत होता. रात्री कुठेही देऊळ धरून पळत होता. प्रयत्न करून तो कंटाळला. बँकवालाही मनात न वैतागला. 10-5 करत आत्तापर्यंत नामानं चांगले 50 रुपये उकळले होते, पण काम मात्र केलेलं नव्हतं. एकदा त्यांनी नामाला ओढ्यात गाठलं. दाढी हिसकली, 2 थोबाडीत मारल्या. बडव्या हुलकावणी देतोय. नाही साहेब, जीवाचा डोळा करून नजर ठेवतोय त्याच्यावर, पण माणूस लय मोर्चा पावरचा आहे हो. कामाचं बोल, त्याचं कौतिक नको करू. एक उपाय आहे साहेब, बघा पाटला तर. मोरच्या महिन्यात पालीची यात्रा आहे. पाठवा दोघांना. सुभानरावला तिथंच खापलतो, राधाला ताब्यात घेतो. एखाद्या वक्ती उलटं झालं तर माझ्या मानव सुरी ठेवा. निस्ती बॉलाची कडी नको, काम कर. करतो ना, पण जोडी पालीला येईल असं काहीतरी करा की. एवढ्या गर्दीत कुठं घावायची तुला? ते काम माझं. काम झाल्याशिवाय पैसे देऊ नका. मग तर झालं का? ठीक आहे, तू पळ आता, गावात थांबू नको. आता सकाळी जाईल मी. माणसालाही संशयानं बघायला लागली. येऊ का? तेवढं काम करा. त्या परास गावात एखाद्याला जागरण भरवायला लावतो. तुझा ताफान मी दोस्तांच्याकडनं पाचतो त्याला. मग तू त्याला कसा कापायचा तो कापून टाक. काय? चालं, ठरलं. तुम्ही म्हणाल तेव्हा मी येतो ताफा घेऊन. हा आत्ता चलतो. नामा गेला. बँकवाला ढेपाळल्यासारखा झाला. साऱ्या अंगाला चहूबाजूनी भेगा पडतायत असं त्याला वाटायला लागलं. आजारी राजा टाकून तो हिंडत होता. मोर्चे बांधून काम होत नव्हतं. काम आणि पैसा खर्च होत होता, पण यश येत नव्हतं. रात्री बेरात्री कावळे कोकलावे तसे बेफाट विचार मेंदू फाडून आत घुसत होते. हे बुमरांग आपल्यावर उलटणार नाही ना, अशी ही भीती वाटत होती. बावळट नामा दगा द्यायची शक्यता नाकारता येत नव्हती. पिंडापुरतं कावळ्याला गरुडाचं मोल यावं तसा फालतू भिक्कार नामा त्याला महत्त्वाचा माणूस वाटायला लागला होता.
बँकवाला आपल्या सोयीनं कोल्होबाची चाल चालत होता, पण लोकांना किंचित का होईना सुगावा लागला होता. बँकेत नोकरी करणारा हा साहेब एका 1.5 दमडीच्या भिकाऱ्याशी का बोलतो, तासनतास कसली खलबतं करतो, हा प्रश्न अनेकांना पडला. सुभानराव सुद्धा याला अपवाद नव्हता. त्याच्या सावट डोळ्यातनं ही जोडगोळी सुटणं शक्य नव्हतं. सारखा पाठीमागे हिंडणारा भिकारी त्याला संशयास्पद वाटत होता. सकाळी रानात जाताना हाच भिकारी निरगुडीच्या झाडाजवळ काहीतरी करताना दिसला आणि पुन्हा रानातून परत येताना पिराजीनं दिलेली भाकरी खात उभा होता. चला, हा नवखा माणूस जिथे जाईल तिथे कसा? सुभानरावला काही लक्षात येत नव्हतं, पण ह्यात काहीतरी काळं बेर आहे असं त्याचं मन त्याला आतल्या आत सांगत होतं. गोधडी शिवणाऱ्या राधीजवळ त्याने जेवता जेवता विषय काढला. राधे, लय दिस झाले सांगेन म्हणतोय, पण मला काही जमना. काय हो? त्यांनी एकदा पालीसारखं बाहेर रोखून बघितलं. दाताखालचा घास हळू चावत म्हणला, अजाड दिस झाले एक बेकारी सारखा माझ्या महागाव हिंडतोय. जिथं जाईन तिथं हायच त्यो. काय म्हणताय? तर ग आईला त्याच्या बुवावानी केस दाढी वाढली त्याची. वाचायचा कोणीतरी याडा. नाही, चांगला बेरकी आहे त्यो. तिने हातातलं काम सोडलं, त्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या ताटात भाकरी वाढत म्हणली, काही म्हणला का तुम्हाला त्यो? काय म्हणतोय, पण सारखा पाठलाग करतो. आईला त्याच्या गावात येऊन माझा पाठलाग. उगं काहीतरी मनात घेऊ नका, तुमचं मन तुम्हाला खातंय. अगं आत्ता पाव तर असंच वाटत होतं, पण तसं नाही आहे राधा. यो बँकवाला त्या भिकाऱ्याला सामील आहे. मी स्वतः डोळ्याने बघितलंय त्याला पैसे देताना. गावातल्या बऱ्याच जणांनी बँकवाल्याला त्या भिकाऱ्याबरोबर गप्पा मारताना बघितले. बाया, म्हणजे सावध राहायला हवं. साला कोण आहे कोणा ठाऊ, एखाद्या बघती पूर्वजन्मीचा शत्रू बी असेल. तुला काय सांगू, ही हरामखोर डबी आहे ना, ही सुधी त्याला भाकरी देती. राधा खूप वेळ गप्प होती. तिने ओळखलं होतं की तो नामाचं होता, पण बोलायचं कसं? हा तरकटी माणूस चिडला तर त्याच्या गळ्यावर पाय देईल, आणखी नवा व्याप मागे लागेल. बरं, न सांगावं तर हा काल्पनिक भूत मानेवर बसवून घेईल, स्वतःला छळत राहील. तिला काय करावं कळेना. त्याने मध्येच विचारलं, तुझं काय मत आहे याच्यावर? हे बघा, आपण आपलं सावध राहावं, उगी कोणाशी भांडण नको, आपण आपलं शांत राहायचं. आणि त्यो चाकू घेऊन अंगावर आला तर बांगड्या भरून तुळजापूरला जायचं, असंच ना? वार बायको, मी मेलो म्हणजे मग तो सल्ला देशील. अहो, काही अड्यागत करताय? तुमच्या मागं लागून मी आली, ते स्वतःचं सुख जपायला नाही तर तुमच्या दुःखात वाटेकरी व्हायला. मग तूच सांग ना, यातनं काय मार्ग काढायचा? तो भिकारी पुन्हा हिथं येणार नाही असं काहीतरी करा. मर्डर करून टाकू का त्याचा? नको हो. का, तुला का त्याचा कळवाळा? कळवाळा नाही, तुम्ही गुताल्याची भीती. एकाएकी तिला हुंदका फुटला, रडू आवरे ना. सुभानरावनं समजावलं तरी ती ऐके ना, रडत राहिली, हुंदके फुटत राहिले. माझं ऐक राधा, मी चांगल्या भावनेनं तुला बोललो, रडू नको. नाही हो, तुमचं काय बी चुकलं नाही, चुकलंय ते माझ्यातली मुरळी खोटं वागली तुमच्याशी, माफ करा. अगं पण काय चुकलं तुझं? काय जीवाचा हाल करती? माझं चुकलं हो, तो भिकारी माझ्या ओळखीचा आहे. काय बोलतीस? अहो, दुसरा तिसरा कोण नाही तो, नामा वाघ आहे तो. मी लय दिवसापूर्वी त्याला ओळखला. मग मला का नाही सांगितलं? वाटलं होतं कपाळावर दगड बसला की जाईल निघून, पण नाही गेला, इथंच थांबला गाव धरून. निस्ता राहिला नाही, बँकवाल्याला सामील झालाय. भाडवा माझा खून करायचा इशारात असेल. अहो, काय दम आहे त्याच्यात मला माहिती. 2-3दा तर घरात घुसायला बघत होता, म्या फटकारला, कपाळ उजवून टाकलं, पळाला लुदभाऱ्या कुत्र्यासारखा. अगं पण हे शब्द तुम्हाला का नाही सांगितलं? तोंड शिवलं होतं का तुझं? तसं म्हणा पाहिजे तर, तुमचा राग मला माहिती की, म्हणून त्याला उंबरा शिवायला दिला वय. अहो तसं नाही, बॉम्ब करावी तर शेजाऱ्याशी संशय येईल म्हणून ग बसले. शेवटी आलाच का नाही संशय? यातलाच का नाही गैरफायदा? घेऊ द्या, खंडोबावर विश्वास आहे माझा. तो सावली होऊन राखण करल तुमची. वाईट होतं नकट्या लोकांचं, दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणाऱ्याचं. चांगल्याचं चांगलंच होतं, ध्यानात ठेवा. त्या क्षणापुरता तरी सुभानराव शांत झाला. दुसऱ्या दिवशी लवकर उठला, गावभर नामाचा शोध घेतला, पण नामा सापडला नाही. सगळी देवळं पालथी घातली, उपयोग झाला नाही. बऱ्याच लोकांना विचारलं, पत्ता लागला नाही. मग त्यांनी नामाचा नाद सोडून दिला. 8 दिवस उलटले, तसा विषय डोक्यातनं काढून टाकला. तरसासारखा आपल्या मस्तीत परत जागायला लागला. 8 दिवसानंतरची गोष्ट. राधी स्वयंपाक करत होती तर सुभानराव बाहेरनं आला. कळशी उचलली, पाण्याला निघाला. हे बघा, 2च खेपा आणा, लय रांजण भरत बसू नका.
सकाळी शिळं पाणी काढताना बावटं भरून येतात माझं. ठीक आहे, माझा स्वयंपाक करू नको. का हो? मी जेवायला बाहेर जाणारे राहते. कुणाच्यात? त्या गणपत नानाच्या पार्ल्याच्यात. काय खास पार्टी आहे का? बकरं आणणार आहेत. आज जागरण हे लंगराचं त्याच्या. खरं काय? हा. तो पाण्याला गेला, पण तिच्या डोक्यात जागरण थैथयत राहिलं. चौक मांडला गेला, मन फुलारलं. नानाच्या दारासमोर मांडव सजला, स्पीकर लावला गेला. एक कर्णा चांगला राधीच्या समोरच्या घरावर तोंड वासून ओरडत होता. गाव घोंगडं चादरीच्या भाळी सावरत नाचत होतं. आधीच येऊन बसलेल्या पोराटोरांना उठून तरणी माणसं पुढे बसली होती. आपल्या सोयीनं करण्याचं तोंड वळवलं जात होतं. न जेवलेली जेवत होती. एखादी बोटी मिळताच हरकत होती. शेजारच्या माणसाबरोबर होडा चढ लावून रस्सा पीत होती. शिजणाऱ्या हंड्याजवळ एक गॅसबत्ती फळकुटावर लोंबती ठेवली होती. इतर ठिकाणी बल्ब लोंबत होते. सगळं गाव कसं लकाकलं होतं. चौकाची मांडणी पूर्ण झाली. दिवटी पेटवली. मुरळ्यांनी घाट्या हातात घेतल्या. व्यवस्थित लावलेलं तुणतुणत ताणाणलं. वाघे ताट झाले. एका वाघ्यानं भंडारा उधळला. लंगरावर टाकला. सगळ्यांना लावला. बोला खंडोबाच्या नावानं चांग भलं. आरतीला सुरुवात झाली तशी माणसं तराटली. दारात भांडी घासणाऱ्या राध्याच्या कानावर आरती पडली तशी ती सैरभैर झाली. पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाच्या कानावर जंगली वाघाची डरकाळी पडावी तसं झालं. ती आतल्या आत चेतून उठली. तिच्यातली मुरळी जागी झाली. भांडी घासणारे हात घंटी झुलवल्यागत झुलायला लागले. तशी ती आज पोटभर जेवलीच नव्हती. 3-4 तर भांडी होती. तो बाहेर गेल्यामुळे ती एकटीच जेवली होती. सगळं ऐकत एक एक भांडं चवीनं घासत बसली होती. कानावर पडणारे सगळे आवाज तिला ओळखीचे वाटत होते. सीतीचा गांधारीचा आवाज विसरणं ती शक्य नव्हतं. नुसत्या आवाजावर संपूर्ण माणूस तिच्या समोर उभा राहत होता. तिला जुन्या खाणाखोणा पटायला लागल्या होत्या. राधाला वाटलं आपणही उठावं, बऱ्यापैकी पातळ नेसून जावं, बायकांच्या झोंबड्यात बसावं, सगळं जवळून ऐकावं. गाऊन गाऊन गाणार काय? सगळं आपल्याला पाठ आहे. आपणही तिथे बसावं, त्यांच्याबरोबर सगळं मनातल्या मनात म्हणावं. मल्हारीला हात जोडावेत, कोटम्यात बोटं खुपसावीत, भंडारा कपाळी लावावा आणि कृतकृत्य व्हावं. जुनं सुख चाखावं, मनाला नवं करून नेसावं. तिने भांडी आवरली. व्यवस्थित पाणी निथळेल अशी झाकून ठेवली. पुन्हा एकदा घरभर केरसुणी फिरवली. हातपाय धुतले. 17 ठिकाणी भिजलेलं ओलं पातळ बदललं, बऱ्यापैकी नेसलं. कपाळीचं कुंकू पुन्हा लावलं. ओल्या पदरात बोट खुपसून पुन्हा रेखलं. तोच पदर उलटा करून तोंडावरनं फिरवला. कंदील बारीक केला. चुलीवर दूध उघडच होतं, झाकायचं राहून गेलं होतं. पातेल्यावर झाकणी ठेवून तिनं राहिलेली भाजीसुद्धा व्यवस्थित झाकली. बँकवाल्यानं पाळलेली मांजर लाडानं आली. पायात घोटाळायला लागली. तशी तिने तिला उलगली, छातीशी धरली. पाठी पोटावरनं हात फिरवला. वाटेत दूध ठेवलं. बाहेर आली. बायकांचा अंदाज घेतला. स्पीकरकडे कान दिला. बराच वेळ दारात उभी राहिली. वाटीतलं दूध संपवून मंजू केव्हाच पळाली होती. जागरण बघायची इच्छा होती. जुनं विश्व तिला मनातल्या मनात उजवायचं होतं. आठवणीतलं सुख चाखायचं होतं. कॉटवरची गादी काढली. व्यवस्थित झटकली. पुन्हा लावली. पलंगपोस झाडला. नवा लावला. उशांचे आभरे बनवले. हात पुन्हा व्यवस्थित धुतले. पाणी प्यायली. एक दगड भिरभिरत आला. वाड्यावर पडला. तशी दचकली. तरीही तडफदारपणे बाहेर आली. अंदाज घेतला. सगळीकडे शांतता होती. रातकिडे आजूबाजूला बोंबलत होते. गोठ्यात शांतता होती. पडक्या वाड्यासारखा गोठाही भयाण वाटत होता. मध्येच इंगळ चमकल्यासारखे गायीचे डोळे अंधारात चमकल्याचा राधाला भास होत होता. ती उंबरठ्यावर टेकली. कुणासोबत जावं याचा विचार करायला लागली. तिचं मन तिथे केव्हाच जाऊन पोचलं होतं. कासोट्याची साडी नेसून चौकावर उभं राहून नाचत होतं. नजरांचे सलाम झेलत हात हलत होते. अंग लवत होतं. कमावलेला रेशमी आवाज घुमत होता. बायकांचा एक पुंजका तरंगत आला. कंदिलाचा प्रकाश मागे पुढे झाला. अंधार मागे पळाला. उजेड राधीच्याही घराच्या चौकटीवर पडला. बायका नक्की ओळखू येत नव्हत्या, पण पातळावरनं त्या बऱ्याच असाव्यात हे जाणवत होतं. राधीनं आवाज टाकला. कोण चाललंय? अहो मी आहे रत्ना सुताराची. का व? काय नाही म्हणलं. कुठं चाललाय? जागरण बघाय चालली. येत आहे? जावा की. इतक्यात कशाला? अहो तास झाला सुरू होऊन. राधी हसली. बायका सटकल्या. जागरण कधी सुरू झालं आणि कुठवर आलंय हे मला माहिती आहे का तुला ग? राधा मनातल्या मनात म्हणाली. वयाची 12 वर्ष तिने चौकावर नाचून काढली. भले बुरे अनुभव पचवले. काया खेळती ठेवली.
कधीही आळस केला नाही. जायचं तरी कसं? सुभानरावला तिने विचारलं नव्हतं किंवा सुभानरावही तिला ये म्हणाला नव्हता. शेजारी शांतता होती. बँकवाला नेहमी घरात असायचा, आज तोही नव्हता. ढबी तर कधीच गेली होती. कदाचित जेवून तिकडं झोपेल, काय सांगावं. नानाच्या घराशी त्यांचे संबंध चांगलेत. आपण जायचं का नाही? एखादी सटवी आपल्या तोंडावर आपला उद्धार करेल, उगाचच मुरळी म्हणून हिणवत राहील. जायचं का नाही हा प्रश्न तिला छळत होता. पुन्हा पुन्हा उलटा सुलटा होत तिच्या डोक्यात थडथडत होता. बायकांच्यात मिसळून जावं का एकटंच जावं तिला समजत नव्हतं. बराच वेळ ती उंबऱ्यात बसून होती. सगळीकडे शांतता जाणवत होती. ती विचार करत होती. एवढ्यात समोरनं एक कंदील तरतरत आला. ती म्हातारी होती, राधाची सासू. काय घर राधे, असल्या रातची घरात दारात बसली आपली ऐकत. अगं मग तिथं जायचं, बायका तासभर बसायचं. कामं काय रोजचीच आहे ती की. जा बरं. खंदील कोणाचा आहे? आपलाच आहे, थोरलीचा. जा बाया जा. देवाच्या दारात बसून ऐकायला लाज कसली. जा तुम्ही बी चाला की. अगं मी आल्यावर चोरांना राहणार का मग? आणि आमचे हे कुठे आहेत? कुठं मोडदा बसलाय, कुणाला ठाव. सगळे दारू ढोसणारे एक झालेत. पिऊन नीट घरी आला म्हणजे बरं. लय पिल्यात का हो? तो मला दिसलाच नाही ग. जेव म्हणलं कुणी तर जेवली आहे म्हणून सांग. कंदील ने त्याचं त्यांना देऊन टाक. राधा शांतपणे उठली. कंदील हिंदकळून विझणार नाही याची काळजी घेत चालायला लागली. पदर डोक्यावर घेतला. निर्यांचा घोल डाव्या हातानं सावरत निघाली. मनाशी म्हणाली, एक काळ असा होता आपल्याला बघाय माणसं गर्दी करायची. आणि आता आपण स्वतः जागरण बघाय निघालो. मजाच आहे. रस्त्यातच माणसं बसली होती. मध्ये चिंचोळी वाट ठेवली होती. पलीकडे बायका दाटीनं बसल्या होत्या. महारा मांगांच्या बायकांनी वेगळं कडं केलं होतं. गार वारा जाणवत होता. आता एवढ्या गर्दीत ती ढबी कुठं गाठायची? ती बायकांच्यात उभं राहून अंदाज घ्यायला लागली. बायका टवकारून बघायला लागल्या. इतक्यात एक पोरगी आली. वहिनी तिकडं बोलवत्यात बघा, थोरल्या वहिनी. थोरली आपली वाट बघतीये हे बघून तिला बरं वाटलं. ढबी हसली. कंदील घेत म्हणाली, मगाशी यायचं नाही वय आमच्या संगट. ढबी एवढी गोड का बोलतीये कळे ना. तिचं बोलणं बेरकी, लबाड आणि आदबट्ट्याचं आहे हे तिला जाणवत होतं. पण तरीही ती आपल्याशी स्वतःहून बोलते याचा आनंद वाटत होता. चौकावर टाकलेली नजर तिने ताफ्यावरनं फिरवली. सगळे ओळखीचे चेहरे होते. नुसते ओळखीचे नव्हते तर नेहमीच्या सानिध्यातले होते. ती ज्या ताफ्यात नाचायची तोच ताफा होता हा. फक्त नामा दिसत नव्हता. त्याची जागा तुका केंजळेनं घेतली होती. पूर्वी राधी मानानं मिरवायची, आता सीती मिरवत होती. म्हातारा तिवटे अजूनही तरतरीत होता. डाव्या हातातली शेकलेली डिंबडी तुकानं कानाजवळ नेली आणि डिंबडीच्या टोकावर कानाची पाळी धरत त्यांनी डिंबडी ठोकली. बोटं कडाडली. सीतीनं तुकडा उचलला, ठेका धरला. गांधारीनं साथ दिली. डाव्या हाताचं पाणकणीत झालं. उजव्या हातातल्या घंटीनं जीव धरला. ताल वाढला. राधीच्या अंगात घुसला. तिचे हात बोटं सळसळायला लागले. मान आपोआप हालायला लागली. एकाएकी तिच्या लक्षात आलं की आपण झुलतोय, पण माणसं बघतायत, बायका हसतायत. तशी ती सावरली, लाजली. उगाचच कंदिलाची ज्योत खालीवर करत राहिली. तिने सगळ्या पुरुषांवरनं नजर टाकली, पण सुभानराव कुठे दिसत नव्हता. बँकवाला होता. साहेबासारखा खुर्ची टाकून बसला होता. अधूनमधून राधीकडे बघत होता. त्याचं कधी नव्हे ते बघणं आणि ढबीचं गोल बोलणं तिच्या मनात संशय पेरत होतं. वाईट विचारांची करवत तिच्या मनाला कापत होती. एकाएकी सीतीचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती ओळखीचं हसू हसली. गांधारीला ढोसून राधा दाखवायला लागली. हळूहळू सगळ्या ताफ्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिने ओळखीचं हसू हसून सगळ्यांना आपलंसं केलं. जुन्या प्रसंगांना उजाळा मिळाला. ती चांगली 12 वाजेपर्यंत थांबली. हिंदी मराठी रंगेल गाण्याची फरमाईश सुरू झाली तशी ती उठली, निघाली. रुपये फेकणारी माणसं तिला रंडीबाज वाटायला लागली. कंदील न्यावा असं वाटत होतं, पण ढबीनं आत्ता एखाद्या वेळी दिला नसता. तशीच निघाली. तिने दोघी तिघींजवळ सुभानरावची चौकशी केली, पण तो दिसला नाही. सीती पळत आली. थांबायचा आग्रह करायला लागली. राधानं नकार दिला. सकाळी चहाला आमच्याकडे या असं सांगून तिथनं निघाली. गर्दीतनं उड्या मारत बाहेर आली. गराडा उंच ती रस्त्यावर आली. लघवीला बसली तर समोर नामा भेलकांडात येत होता. त्यानं राधाला ओळखलं का नाही कोणाच ठाऊक, पण बडबडत होता, मी साला मनात आलेल ते करेल. माझ्या आबरूला हात घालतो का? खिमा करून टाकली एकेकाचा.
आपल्याला वे नामा मांग मानतात. तो उलपटत गेला आणि अंधाराचा फायदा घेऊन ती पळाली. काळोख दाटला होता. राधी एवढी धीट पण आज घाबरली. तिच्या अंगात कापरं भरलं होतं. दारावर तिने टकटक केली. सासूबाईंना हाक मारली, आई, अहो आईसाहेब, कोण आहे? मी हे राधा, दार उघडा की. ती आत येताच म्हातारीनं पटकन दार लावून घेतलं. म्हातारीही घाबरलेली होती. त्यो मुडदा भेटला? कोण? त्यो ना म्या मांग. मला ते घाबरू नग, मी हाय पाठीची. अगं जन्मापासून परवड लागली माग तर नेताटी बाई, तू माझ्या परस मला तुझी काळजी. त्यो हरामी हेतो आलता, हा तुला शिव्या देत होता. काय म्हणला? राधे बाहेर ये, तुला चौकात नाचिवतो म्हणत होता. आपल्या गावात येऊन मला दम. थांबा, त्यांना जाऊनच सांगते मी सगळं. नग पोरी बाहेर जाऊ, काहीतरी वाईट वांगाळ घडला असेल असं वाटते. त्यात तू गारवा रेस बाई, येळ वाईट आहे बाया. एकाएकी म्हातारीला रडू फुटलं. काय करावं कळेना. राधाही रडायला लागली. दोघी एकमेकींची समजूत घालायला लागल्या. राधी उठली आणि म्हणाली, आईसाहेब तुम्ही झोपा, मी त्यासनी बघून येते. अगं नको म्हणते तर, मग तुम्ही तरी जाऊन या. मी सगळीकडे बघितलं पण मला कुठंच दिसले नाहीत. शेजारी वाईट आहेत, काहीतरी काळं बिरं करतील, आपल्या वाईटावर टपून आहेत ते. मी येते जाऊन, तू दार लावून घे. माझा आवाज आला तर दार उघड. म्हातारी धडपडत गेली. राधा बसून राहिली. अधूनमधून फटीतनं डोकवायला लागली. काळ्या काळोखाशिवाय काहीही दिसत नव्हतं. नामाची बडबड अजूनही कानात रुतली होती. नको त्या अशुभ शंका पालीनं बोलून दाखवाव्यात तसं मन बोलवून दाखवत होतं. जागरण रंगत होतं. त्याच्यावर काही परिणाम झालेला नव्हता. म्हातारी सुभानरावची चौकशी करत 17 ठिकाणी फिरत होती. पत्ता लागत नव्हता. पहाटे 3ला लंगर तुटला. माणसं इथे तिथे रेंगाळली आणि सकाळी 6 वाजता बोंब झाली. सुभानरावचा खून झाला. कुणी केला, का केला, कसा केला, काहीही समजत नव्हतं. राधी भिंतीला टेकली होती, तिथेच झोपली होती. रात्रभर फिरलेली म्हातारी दारात आली, तिथेच कोसळली. राधानं रडून आभाळ खाली आणलं. हाणून बडवून घेतलं. माणसं समजूत घालायला लागली. सुभानराव जास्त पिला आणि त्यामुळे मेला अशी अफवा उठली. सगळ्यांना ती खरी वाटायला लागली. कधी न विचारणारे सांत्वन करायला लागले. सगळा ताफा जमला. राधीच्या कडेनं उभा राहून समजवायला लागला. सीती गळ्यात पडली, रडली. हरामखोर ढबीसुद्धा नाटकी गळा काढून बोंबलायला लागली. बँकवाल्यानं नाकातोंडाला टॉवेल लावला. राधा प्रेतावर पडून आक्रोश करत होती. बायकांना आवरत नव्हती. कपाळ फुटलं होतं. कुंकू पुसून तिथे रक्त ठिबकलं होतं. तोंडावर मारून घेताना हातातली काकणं कधीच उडाली होती. नेहमी सकाळी लवकर पळणारा वाघ्या मुरळीचा ताफा दुपारी 12 वाजले तरी थांबला होता. राधीच्या दुःखात सहभागी झाला होता. त्यांच्यात नामाही होता. तो पिला नव्हता, व्यवस्थित होता. सगळे विधी आटोपल्यावर नामा राधाजवळ आला. नमस्कार बाईसाहेब. राग गेला का नाही? आम्ही कालपासून हितच आहे. तू चालता होईत ना? जाणारे राधाबाई, कोणी कायम राहिला जन्माला येत नाही, समजलं? कळतंय मला, तू चालायला. तुला घेतल्या बिगर कसा जाणार मी? तिने फाडकन त्याच्या मुस्कटात मारली. चालायला लाग, पुन्हा हिथं दिसला तर जीव घेईन तुझा. मार की सजने मार. रागवणार नाही मी. माझं काय आज आहे उद्या नाही. आज हिथं तर उद्या एखाद्या टायबाला तुरुंगात बी. तुझं जीणं वाईट. सुभानराव गेला, तुझा आधार संपला. मुरळी कुठं बी गेली तरी शेवटी खंडोबाजवळ येणार हे ध्यानात ठेव. येतो म्या. तो वळला, निघाला थेट पोलीस स्टेशनच्या दिशेनं. सारं समजलेली ताफ्यातली इतर माणसं भीतीनं स्टेशनची वाट बघायला लागली. सगळ्या गावभर भीतीचं वातावरण पसरलं. बेशुद्ध पडलेली म्हातारी 2 दिवसात आटोपली. तिच्यासाठी रडायला राधाच्या डोळ्यात पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. तरीही ती रडली. सारं सावरून दरवाजा उघडा ठेवून ती अंगावरच्या पातळानिशी बाहेर पडली. ऊन वाढत होतं. ज्याला निवारा नव्हता त्याला बाजून काढत होतं. आभाळात पाखरू ठरत नव्हतं. काटेरी झाडं पोटावर घेऊन रखरखीत माळ पसरलेलं होतं. अनवाणी पाय खळाळत होते. भरलं कपाळ फुटलं होतं. आता कपाळात खंडोबाच्या नावानं लावलेलं कुंकू कातडी फोडून बाहेर डोकवायला बघत होतं. नवा तजेला घेऊन तरारत होतं. शांतपणानं एक एक पाऊल टाकत राधा खंडोबाच्या पालीकडे निघाली होती. न संपणारा वनवास भोगायला चालली होती.
कपाळीचा भंडारा हातातल्या घंटीला साथ देणार होता आणि हाडांचा जुडगा होऊन रस्त्याच्या कडेला पडेपर्यंत ती राक्षसांच्या घाणेरड्या नजरा झेलत झुलणार होती. श्रोते हो, प्राध्यापक व बोधे लिखित मुरळी ही कादंबरी इथेच संपली. कादंबरी तुम्हाला नक्की आवडलेली असणार माझी खात्री आहे. या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही आणि माझ्या वतीनं त्यांना चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करायला माझी काही हरकत नाही. चला मित्र हो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.